गेल्या 100 पेक्षा जास्त वर्ष आयुष्य असलेला हा वाढलेला राहतो. मॉनिटरला द्यावा. राम राम राम. अत्यंत शुद्ध अंतःकरणाने बसलेली मंडळी. राम. ओके, असं हॅमिंग मारते तेवढी मारतो ना. राम राम. थोडा आवाज दिला, आवाज दिला मॉनिटरला नाही, समोरच्या मॉनिटरला. अत्यंत शुद्ध भावनेनं चालत असलेला उत्सव. तू लक्ष देऊन हॅमिंग कमी कर तुझ्या हिशोबाने. काय झालं माहिती का, त्याला तिथून हालायला चान्सच नाही. आजूबाजूला इतकी मंडळी आहे त्याच्या. गावच्या येशीच्या उमरेला मी माझा साष्टांग दंडवत करतो, कारण मी सप्ते खूप बघितले. या डोळ्यानं लाख लाख माणसं सुद्धा बघितली, पण बेर्डीच्या गावकऱ्यांचा उत्सव बघितला आणि मला असं वाटलं की असा सत्ता कुठं होत नाही. प्रत्येक गावामध्ये सत्ता होतो, पण प्रत्येक समाजामध्ये उत्सव होतो तो फक्त बेर्डीतच होतो. क्षणाक्षणाला आनंद आहे महाराज, बघा ना, क्षणाक्षणाला आनंद आहे. आदरणीय संजू भाऊ ज्यांच्या वतीनं मी इथं आलोय, ते परिसराचे आमदार साहेब आहेत बसले. किती साधा माणूस. आमदार शब्दाची व्याख्याच ती आहे, जे आमदारावर राहतो त्याला आमदार नाही, जे खासदारावर जातो त्याला खासदार. कळतं? हळूहळू चलू, कीर्तन होत राहील, पण तुम्ही लक्ष द्या. आई माझ्याकडे बघून सांगा, तुम्हाला दादा सगळेजण, आणि विशेष करून थोडा आवाज वाढव. खाली बसलेली मंडळी, खाली बसलेली जी मंडळी ती माझ्याकडे बघून फक्त एकदा असं सांगा, दुधाची खीर कळते तुम्हाला? मराठी कळते का? एवढं सांगा. का हिंदीत करू? मराठी कळते? क्या बात. दुधाची खीर कळते? छान. आई तुम्हाला कळते? छान. आता समजा त्या खीर मोठ्या पातेल्यात केली आणि त्याच्यात एक एक माणूस असा बुडवून बाहेर काढला, तर किती जणांचं पोट भरेल? सांगा ना, माझ्या तुमच्या पाया पडतो. किती जणांचं भरेल? नाही भरणार. वरून भरेल ना, घाण होईल ना, पण पोट भरणार. मग दादा त्याच्यातली जर 4 वाट्या खीर पोटात टाकली तर बोला गड्या तुमच्या पाया पडतो. काय करते बाबा? भागवताचार्य महाराज आहेत, आणखीन कीर्तनकार मंडळी आहेत, ज्यांची कीर्तन झाली ती सुद्धा मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभी आहेत. महाराज नीट ऐका, एका महाराजाचं कीर्तन बसून ऐकायला आणि टाळ घेऊन उभा राहायला मोठ्या काळजाचा महाराज लागतो. सोपं नाहीये. पण आजकाल असं झालंय, ह्याला काय येते, त्याला काय येते, त्याला काय येते. तुला काय येतं? खीर कळते? इकडे लक्ष द्या, तिकडे माझ्याकडे बघा. खीर कळते? असं बुडवून काढलं की किती जणांचं पोट भरलं? आता काय झालं माहिती का, जी मंडळी उशिरा येते ना, त्यांना वाटतं मध्ये येऊन बसून. किती वेळ झालं बसले माणसांना. किती जणांचं पोट भरलं? नाही भरलं. त्याच्यातली 4 वाट्या खीर पोटात बसली तर. तसं तुम्ही कीर्तन किती वर्षापासून ऐकता, याला किंमत. एका म्हाताऱ्याला विचारलं, बाबा कीर्तन कधीपासून ऐकता? तर तो म्हणला, आमच्या गावात येणारे 9 महाराज मी येते. तर मी म्हणलं, तुझ्यात काय बदल? आजी बाद आजी. म्हणजे एक लक्षात आलं, कीर्तनात बसून उपयोग नाही, कीर्तन डोक्यात बसलं पाहिजे. चला अजून सोपं करू. मला अवघड सांगता येत नाही असं नाही, लय अवघड येतं ते तुम्हाला कळायचं नाही. मग दुसऱ्या दिवशी माणसं काय म्हणतात, खतरा होतं.
जे कळालं नाही त्याला काय म्हणायचं? आई माझ्याकडे बघा माय, तुम्ही चहा कशात करता? पात कशात करता? पातेल. दादा तुम्ही? म्हणा बघू ना. बाबा लोकांची भाषा फरक असते. बघू ना, आता बघू ना तुमच्याकडे. आई मला सांगा, ते जे चहा करतात ते आतून स्वच्छ व्हायचं का बाहेर? मी जाऊ का घरी? बोला ना दादा, तुम्ही जा. मी विचारतो कोणाला, मोड दाबा. आई मला सांगा, ते चहा कशात करायचं? पातेल्यात. ते कसं आतून का बाहेरून व्हायचं? बाहेर थोडाफार कचरा असला तर चालत, पण आत कचरा चालत? दादा बघू ना, त्याला सुद्धा धुताना आतून. कारण आत कचरा चलत नाही. बाहेर असला तर बेरडी कर, लक्ष द्या. बाहेर कचरा असला तर चालतो, पण आत सांगा ना. दुधाच्या पातेल्याच्या आत कचरा असला ना तर दूध नासतं, आणि तुमच्या जीवनात, तुमच्या मनात कचरा असला ना तर तुमचं जीवन नासतं. लक्षात. मला ऐकणारी माणसं पाहिजे महाराज. मी तुम्ही मजा बघा, फक्त ऐकत चालतं, हळूहळू चालतं. 4 गोष्टी कधीच बदलायच्या नाही महाराज, कधीच. आपली भाषा बदलायची नाही. काय हो जसं सरळ बोलतो ना तसंच बोलायचं. नाही अवघड बोलायचं. काय करतात माहिती का? काही बरोबर अवघड बोलण्याच्या नादामध्ये कुठे अनुस्वार देतात. परवा एक जण हरिपाठ म्हणतानाच म्हणला, सर्वाघंटी राम दे. मूर्ख. मी महाराष्ट्रातून आलो, बोलू ज्ञानोबा तुकोबाच्या परिसरातून आलो, पण भाऊ यांच्या घरी गेलो ना, आल्या आल्या इथं एक दादा भेटले. ते म्हणले मी सोडतो त्यांच्या घरी. आणि त्यांच्या घरी गेलो तर कुटुंबातली सगळी मंडळी, लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत, अशी हात जोडून उभी होती. बोलू मोकळं. दादा, माझ्यासारख्या नालायकाला तुम्ही घरात घेता, याचं कारण मी चांगला गातो, चांगला बोलतो म्हणून नाही, साधू संतांचा उदो उदो करत भारतभर फिरतो म्हणून तुम्ही मला जवळ. आता जी मंडळी कीर्तन ऐकायला बसली ते खूप, त्या बाऊला बी आनंद देईल महाराज. ते जे पंगत देऊन गेले ना, मला खूप आनंद. किती साधा माणूस, किती मोठी पंगत दिली, गपचूप निघून गेला. आमच्या परिसरात जर असं कोणी पंगत दिली असते ना, पुढेच बसला असतो. मला हार घाला, अरे तो हार खा, हार खा समाजामध्ये. भागवत शास्त्र ऐकले तुम्ही? एकच वाक्य बोलतो, जिसके पास कृष्ण है उसके पास कोई प्रश्न नहीं. हे जीवनाचं सूत्र आहे. बाबांच्या मुखातून सगळं ऐकलंय तुम्ही. आता मी तिकडे नाही नेणार, मी इकडे नेतो माझ्यासोबत. भाषा बदलायची नाही. 4 वाक्य लक्षात ठेवा. काय पहिलं वाक्य? भाषा बदलायची नाही. वेश, वेश म्हणजे स्वतःचा वेश. पॅन्ट घालत असलं तर पॅन्टच घालायची, लोड घ्यायचा. जसा तुमचा ड्रेस असेल, आता हे साधू बाबा असे बसले तर तसाच ड्रेस. वेश बदलायचा नाही, भाषा बदलायची नाही, भाव बदलायचा. आता हे तुम्हाला बुलढाणा फिल्डाणा परिसर तिकडल्या लोकांची भाषा वेगळीच. एका दुकानात भांडणं चालले होते तिकडं. एक बाई दुकानदाराला भांडत होती आणि ती बाई म्हणायची, का हो दादा? हो दादा, अरे मला याच्यात गाणी बोलून देशील का तू? विदर्भाची भाषा. मले याच्यात गाणे बोलून देशील का? तो दुकानदार म्हणला, मेमरी आणलं का तू? अरे मेमरी आणलं का सांग ना मग. तर ती बाई म्हणली, मेमरी तर सांगू आपण, आधार कार्ड असं. दुकानदार इतका चिडला, म्हणला आधार कार्डामध्ये गाणे बसते का मग? ती बाई काय म्हणते, काय दादा खोटं बोलतो, मोदी तर म्हणतो ना कशात बी बसतं म्हणून आधार कार्ड. तुम्हाला माहित आहे एकटा गुजराती आहे, आने वाले कल में अरे देशवासियों, भाइयों बहनों,
जिनके पास 1000 और 500 के चलन है, समझ लेना महज एक कागज का टुकड़ा। बाबा हे झालं पंतप्रधानाचं विधान। थोडं पुढे बोलतो, ज्यांना अध्यात्म ऐकायचं ओरिजिनल ते आहे। एका देशाचा पंतप्रधान उभा राहून ज्या वेळेला असं सांगतो की तुमच्यापासले पैसे खोटे आहेत, तर ते खोटे होतात का नाही? होतात ना? ते होतात ना? जर देशाच्या पंतप्रधानानं सांगितल्यावर पैसे खोटे होतात, तर जगाचा बाप जेव्हा सांगतो ना, तेव्हा हा संसार खडा होता। उस मालिक ने बाग लगाए, फूल खिले अनिवार, कहत कबीरा सुन भई साधो, झूठा है संसार, भजन करगे खड़ी। आता इथं बसलेली मंडळी सुद्धा मी बघितलं, इतके आनंद। मी तरुणांनाच महाराज विशेष फाटात राजा मारला पाहिजे अंगामध्ये, कपडे काय घालायला लागला, असं फोका हाणलं पाहिजे। अरे जय श्री राम बोलो साहब। अगर इस देश में रहना होगा, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अभी कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अरे अपनी पूरी कथा तुम्हारे